आध्यात्मिक साहित्याचा खजिना सॉनिक ऑक्टेव्ह श्रद्धा ॲपवर उपलब्ध। ॲप डाउनलोड लिंकसाठी डिस्क्रिप्शन पहा। नमस्कार। मार्च 2024 या महिन्यासाठी मकर राशींच्या व्यक्तींना मी आता मार्गदर्शन करत आहे। मकर राशींच्या व्यक्तींना पहिला पंधरवडा जो आहे मार्च महिन्याचा तो बऱ्याच अंशी अनुकूल आहे। म्हणजे ज्या ठरवल्या त्या गोष्टी सगळ्या कार्यान्वित होतील आणि त्याची फळंही आपल्याला दिसायला लागतील। पूर्वार्ध तुमच्यासाठी उत्तम आहे, त्याचा जास्तीत जास्त आपण चांगल्या रीतीने वापर करून घ्या। धारिष्ट्याने म्हणजे धैर्याने काही कामं केली तर त्याचं आपल्याला उत्तम फळ मिळेल। परिणामाची जास्त पर्वा न करता काही गोष्टी धाडसाने आपण करून दाखवाल तर त्या तडीस जातील। खूप चिंता करायचं काही कारण नाही आहे। धारिष्ट्य असणं आणि ते समोरच्याला दाखवणं हे गरजेचं आहे, तर त्या गोष्टी तुम्ही अंमलात आणा। मकर राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यात काही चढ उतार प्रकृतीच्या बाबतीत दिसून येतात। म्हणजे कधी चांगली तर कधी बेतासबात अशी प्रकृती राहील, पण तुम्ही तुमचं रोजचं काम जे आहे ते निश्चित करू शकता, त्यावर काही परिणाम होणार नाही। पण अशा छोट्या मोठ्या प्रकृतीच्या तक्रारींना तुम्ही थोडंसं किंचित लक्ष द्यायची आवश्यकता आहे आणि काही गोष्टी टाळायची आवश्यकता आहे। त्या गोष्टी जर टाळल्या तर या छोट्या मोठ्या गोष्टीवर आपण मात करू शकता। उद्योगधंदा करणाऱ्या व्यक्ती ज्या आहेत, ज्या मकर राशीचे आहेत, त्यांना नवीन नवीन संधी या महिन्यात प्राप्त होतील। त्या संधीचा योग्य आपण उपयोग करून घ्या, त्याचा फायदा घ्या आणि त्याप्रमाणे नवीन गोष्टी आपण अंमलात आणा। काही वेळेला आर्थिक फायदा जरी समोर दिसला नाही तरीसुद्धा आपण त्या करण्यामध्ये कचरू नका, कारण केल्याने होत आहे रे, तुम्ही करून दाखवाल तरच त्याचं फळ मिळेल। त्यामुळे बिनदिक्कतपणे तुम्ही या गोष्टी करा आणि त्याचं उत्तम फल मिळवा। नोकरीत बदल करणारे जे लोक आहेत त्यांनी या महिन्यात आपले प्रयत्न त्या दृष्टीने त्या दिशेने चालू ठेवा। आपल्या ओळखीमधून काही संधी आपल्याला प्राप्त होऊ शकतात। म्हणजे रेग्युलर आपल्या वेबसाईटवर बघून वगैरे एखाद्या ठिकाणी आपण प्रयत्न करणे आणि ओळखीतूनही प्रयत्न करणे, दोन्ही मार्गाने तुम्ही नोकरीत बदल करण्यासाठी जे प्रयत्न करत आहात त्याला यश देणारा कालावधी आता सुरू झाला आहे। त्यामुळे त्या कालावधीचा तुम्ही पुरेपूर फायदा उठवा आणि तुमच्या नोकरीत चांगले बदल घडवून आणा। आहे त्या नोकरीत तुम्हाला थोडं अंडर एस्टिमेट केली जाण्याची शक्यता आहे। त्याचं फळ असं नाही आहे की तुम्ही त्या नोकरीतनं बाहेर पडा, पण थोडं अंडर एस्टिमेट केलं गेलं तरी तुम्ही थोडं समजून घ्या, कारण हा कालावधी काही दिवसाचा आहे। तेवढा कालावधी पार झाला की पुन्हा एकदा तुम्हाला तुमचं वजन, तुमचं जे आहे नोकरीतलं, ते तुम्ही दाखवू शकाल। शिक्षण क्षेत्रातली जी मुलं आहेत त्यांनी या महिन्यामध्ये थोडं छान छोकीकडे कमी लक्ष द्यावं, कारण आपण स्वतः मीडियाचा वापर किंवा सोशल मीडियाचा वापर करून त्यात जास्त रमू नका, किंवा कारण तिथे काही धोका होण्याची संभावना आहे, तिथे फसगत होण्याची शक्यता आहे। सोशल मीडियामध्ये काही गुंतवणूक किंवा काही कारणाने आपली फसवणूक होऊ शकते, म्हणून त्याच्या जास्त आहारी जाऊ नका। कुठलेही ॲप डाउनलोड करू नका की जेणेकरून तुम्हाला ते नुकसानीत परिवर्तन होईल, म्हणून याबाबतीत सावधगिरी तुमची विद्यार्थ्यांची विशेषतः जास्त आवश्यक आहे। मकर राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो, कौटुंबिक कलह या महिन्यात वाढीला लागतील। म्हणजे जुने पुराणे काहीतरी प्रश्न पुन्हा डोकं वर काढतील आणि त्यामुळे वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील। आर्थिक कॉम्प्लिकेशन घरामधील म्हणजे घेण्या देण्याचे व्यवहार जे आहेत त्या व्यवहारामध्ये सुद्धा काही भेदभाव होऊ शकतात, तर समोपचाराने यावर मार्ग काढा। भांडण तंटा शक्यतो टाळा आणि समोपचाराने घ्या, एवढंच मला सांगणं आहे। जर आपण काही घर खरेदी किंवा अन्य काही खरेदी करत असाल तर खूप सावधपूर्ण ही खरेदी करा, कारण समोरचा व्यक्ती
बोललेलं आहे तसंच वागेल अशी खात्री देता येत नाही आहे. त्यामुळे तुम्हाला काहीतरी या गोष्टींचा मनस्ताप होऊ शकतो. तो मनस्ताप टाळण्यासाठी पटकन कोणावर विश्वास ठेवून एखादा व्यवहार झटपट करायच्या मागे लागू नका, असाच सल्ला मी तुम्हाला या ठिकाणी देईन. घरात एखादी काही दुर्घटना घडणे, एखादं फर्निचर मोडणे, डायनिंग टेबल फुटणे, एखाद्याचा मोबाईल तुटणे फुटणे, अशा गोष्टी घरात काहीतरी दुर्घटना घडू शकतात. त्याबद्दल जरा काळजी घ्या आणि अशा काही गोष्टी कमीत कमी कशा होतील याकडे आपण लक्ष द्या. उत्पन्न जे आहे ते या महिन्यात साधारण आपल्याला आवश्यक इतकं असणार आहे, त्याबद्दल जास्त चिंता करायला नको. पण ते ठरलेल्या वेळी येतं आहे की नाही याबद्दल मग तर आपण लक्ष द्या, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला सुलभ होतील. हे होतं मकर राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.